नागपूर विधान परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार डॉक्टर राजीव पोद्दार सर आपल्यासोबत आहे. सर काय सांगणार, सोपी लढाई भाजपसाठी, कारण की आकड्यांचा खेळ बघितला तर बहुमत भाजपकडे आहे. निश्चितपणे ही लढाई अतिशय सोपी आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांची मतं राखणं सुद्धा अतिशय कठीण जाणार आहे आणि 600च्या वर मतं घेऊन मी या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून 100% विजय होणार असा मला विश्वास आहे. कुठलं तुम्ही भेटीगाठी सुरू केलेल्या आहे, या ठिकाणी प्रशिक्षण आहे, काय सांगणार? निश्चितपणे सगळ्या नगरपालिका नगरपंचायती क्षेत्रामध्ये आपल्या नगरसेवकांच्या भेटीगाठी घेणं, त्यांच्यासोबत बैठका करणं ते सुरू आहे. प्रवास संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि आता नागपूर महानगरपालिकेच्या सगळ्या सन्मान्य नगरसेवकांची बैठक या ठिकाणी माननीय बावनकुळे साहेबांनी बोलावली आहे आणि त्यामध्ये सुद्धा सगळ्या सूचना, सगळ्या इन्स्ट्रक्शन्स ह्या दिल्या जातील आणि त्यानुसार सर्व नगरसेवक हे एक दिलानं एक मतानं मला मतदान करतील. तुमच्या प्रतिस्पर्धी जे उमेदवार आहे लोंढेजी, त्यांना काँग्रेसच सगळे नेते समर्थन करतायत का, अशी परिस्थिती आहे? कारण की सगळी गटातटात विभागलेली काँग्रेस दिसते. काँग्रेसमध्ये अंतर्गत गटबाजी अतिशय जास्त आहे आणि एका नेत्याचं दुसऱ्याचं पटत नाही, दुसऱ्याचं तिसऱ्याशी पटत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आज अतुल लोंढे हे एकाकी पडले आहे असं चित्र आहे आणि ते मीडियामध्ये येऊन दावा करतायत की मला 500 मतं मिळतील, मी निवडून येईल. मला असं वाटते की हे सर्व दावे हास्यास्पद आहे. 22 तारखेला त्यांना कळणार आहे आणि आता तर EVM मशीन नाही आहे, नाही तर त्यांना खापर फोडायला EVM मशीन आहे. हे निवडणूक इतका जिंकलो तर EVM मशीनमुळे जिंकलो. आता EVM मशीन नाही, मतपत्रिका आहे आणि अतुल लोंढेंना महायुतीचे जे मतं आहे ते तर मला मिळणारच आहे, पण अतुल लोंढेंना महाविकास आघाडीचे मतं ते सुद्धा राखणं हे निश्चितपणे कठीण जाणार आहे. त्यांच्यातली काही मतं हे माझ्या व्यक्तिगत संबंधामुळे मला मिळतील असा मला विश्वास आहे. किती मतं मिळतील काँग्रेसचे, किती मतं फोडाल? मतं मी फोडणार नाही आहे, तर ज्या लोकांशी माझे व्यक्तिगत जिव्हाळ्याचे संबंध आहेत ते लोक स्वतःहून मला फोन करतायत की आम्ही तुम्हाला मतदान करू आणि त्यामुळे काँग्रेसचे जे 170 मतं आहे आणि महाविकास आघाडीचे जे 225 मतं आहे ते 225 मतं राखणं त्यांना कठीण जाणार आहे. त्यामध्ये 50 मतं हे मला मिळतील असा मला विश्वास आहे आणि 600च्या वर मतदान घेऊन मी या निवडणुकीमध्ये विजयी होईल. 3 दिवस मुंबईत प्रशिक्षण आहे, सगळे नगरसेवक तिथे येणार आहे. सहलीचा खर्च वाचला असं म्हणायचं? प्रशिक्षण हे निवडणूक डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासूनच ठरलेलं होतं. त्यामुळे हे जे प्रशिक्षण आहे हे आमचं नेहमीचा कार्यक्रम आहे. दरवर्षी हे प्रशिक्षण होतं. रामभाऊ माळगी प्रबोधिनी आपल्याला माहिती आहे, त्या ठिकाणी हे प्रशिक्षण आहे आणि त्यामुळे कुठेही सहल नाही, कुठेही त्या ठिकाणी कॅम्प नाही, कुठेही रिसॉर्ट पॉलिटिक्स नाही, तर सगळे लोक प्रशिक्षित होऊन या ठिकाणी येतील आणि इमानदारीने मतदान करतील. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.